आपल्याला ईस्टर म्हटलं की आठवते रंगीबिरंगी अंडी आणि एक मस्तसा फ्लफी ससा म्हणजेच ईस्टर बनी. पण हा खरंच कुठून आला असेल? चला तर जाणून घेऊया त्याविषयीची काही अमेझिंग फॅक्ट्स. ईस्टर बनीची कल्पना जर्मनीतून आली. जर्मन लोकांचा विश्वास होता की ससा हा फर्टिलिटी आणि नवीन जीवनाचं प्रतीक आहे. 1700च्या दशकात जेव्हा जर्मन लोक अमेरिकेत गेले, तेव्हा त्यांनी तिथे ओस्टरहास नावाच्या सशाची गोष्ट सांगितली, जो चांगल्या मुलांना अंडी देतो. आणि बघता बघता हा बनी जगभर फेमस झाला. आजही लहान मुलं ईस्टर बनी येईल, चॉकलेट अंडी आणेल म्हणून उत्सुक असतात. ससा अंडी देतो? हो हो, हाच तर ईस्टरचा मॅजिक आहे. ईस्टरचं सिम्बॉल म्हणजे एग आहे आणि ते नवीन जीवन दर्शवितं. जसं अंड्याच्या आतून जीव बाहेर येतो, तसंच येशू मृत्यूतून बाहेर आले असे मानले जाते. अर्थातच गुड फ्रायडे हा येशू ख्रिस्त यांचा मृत्यू दिवस, तर ईस्टर म्हणजे त्यांचा पुनर्जन्माचा दिवस असे ख्रिश्चन धर्मीय मानतात. विदाऊट गुड फ्रायडे देअर इज नो ईस्टर संडे. ईस्टर बनी हा जर्मन लोकांचा कल्पनारम्य रॅबिट आहे, जो लहान मुलांना अंडी देतो. आणि हा ईस्टर बनी एक ग्लोबल सिम्बॉल बनलाय. जरी तो जर्मनीतून आला असला तरी हा ससा पाश्चात्य देशांमध्ये ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि कॅनडातही प्रसिद्ध आहे. तर मित्रांनो, या ईस्टर बनीचे हे अमेझिंग फॅक्ट्स तुम्हाला कसे वाटले? तुमचा ईस्टर बनी कधी येतोय? कमेंट करा. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करायला विसरू नका आणि अशाच अमेझिंग फॅक्ट्स करिता मेगा एक्सप्लोअरला फॉलो करायला विसरू नका.